येतो ना पण आवाज? हो हो, मॅडम. येतोय येतोय ओके ओके. येतोय. हा येतोय. हो हो येतोय. येतोय व्यवस्थित. तुमचा व्हिडिओ पण व्यवस्थित ते येतोय. मागच्या वेळेस प्रॉब्लेम चलो. झाला होता ना. ओके नो प्रॉब्लेम मॅडम. आपण सुरुवात करूया हा आता. ओके ओके. हा ओके. नमस्कार. आज या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर जन अदालतच्या लेट्स टॉक लेक्चर सिरीजची जवळजवळ अर्धशतक पूर्ण झाले. आज आपण 51व्या सत्रात आपले सर्वांचे स्वागत. या लेक्चर सिरीज मध्ये चे वैशिष्ट्य म्हणजे फक्त कायदेविषयक व्याख्यानं न घेता आपल्या मनावर होणारा ताणतणावाचा परिणामांपासून तर कोविड-19चा 2020 मधील पडसाद अशा अनेक विविध विषयांवर आपल्याला या लेक्चर सिरीज मधून मार्गदर्शन मिळालेले आहे. तर आज आपल्याला ॲडव्होकेट चैतन्य धारूरकर सरांचं बॅलन्सिंग फ्री स्पीच अँड इट्स रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स इन द एरा ऑफ सोशल मीडिया या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तरी तुमचा फारसा वेळ न घेता मी आपले जन अदालतचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर नेवसे सर यांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट चैतन्य धारूरकर सरांचं स्वागत करावं. नमस्कार. ॲडव्होकेट चैतन्य धारूरकर औरंगाबाद बेंच मध्ये औरंगाबाद बेंच येथे प्रॅक्टिस करतात. चैतन्य धारूरकर यांचं जन अदालत संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. त्याच पद्धतीने आज अनेक दिवस गेले, जवळपास 1.5 महिन्यापासून जे सगळे सहभागी या सगळ्या लेक्चर सिरीज मध्ये सहभागी होत आहेत त्या सर्वांचंही स्वागत करतो. आणि फार वेळ न घेता पुढील सूत्र मी सूत्रसंचालक ॲडव्होकेट संध्या मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. संध्या मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी ॲडव्होकेट सुवर्णा केंद्रे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी ॲडव्होकेट चैतन्य धारूरकर सरांचा परिचय द्यावा. थँक्यू मॅडम. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुवर्णा केदारे. आज आपल्या जन अदालत या संस्थेच्या लेट्स टॉक सिरीजच्या 51व्या लेक्चरमध्ये आपल्याला लाभलेले ॲडव्होकेट वक्ते ॲडव्होकेट चैतन्य धारूरकर सर यांचे मी मनापासून स्वागत करते. तसेच ॲडव्होकेट सागर सर, ॲडव्होकेट राणी मॅडम, ॲडव्होकेट संध्या मॅडम तसेच जन अदालत संस्थेच्या सर्व सभासदाचे मी खूप खूप स्वागत करते. मी चैतन्य सरांचे परिचय करून देते. ॲडव्होकेट चैतन्य विजय धारूरकर सर यांचा जन्म 11 जुलै 1980 मध्ये औरंगाबाद येथे झाला. सरांचे विधिविषयक शिक्षण MP लॉ कॉलेजमध्ये पूर्ण झाले. 15 जुलै 2004 पासून सरांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. याशिवाय सायबर विषयक कायदे पदविका एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ पुणे येथून पूर्ण केले. सरांचे प्रसार माध्यमाचे कायदे पदविका अभ्यासक्रम नालसार राष्ट्रीय विद्यापीठ हैदराबाद येथून पूर्ण झाले आणि यामध्ये सरांना विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी सर्वप्रथम क्रमांक मिळाला होता. सरांनी सहकार न्यायालय, कुटुंब न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच, बँकिंग न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय अशा सर्व न्यायालयामध्ये काम केले आहे. तसेच सरांनी 2006 ते 2008 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन केलेले आहे. शिवाय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी सरांनी अपेक्ष करिअर अकॅडमी या संस्थेद्वारे आयोजित खाजगी प्रशिक्षण वर्गात भावी न्यायाधीशांना नियमित मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. 2012 ते 2013 मध्ये माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय आणि तसेच VN पाटील विधी महाविद्यालय येथे 2009 पासून आतापर्यंत प्राध्यापक म्हणून सर काम करत आहेत. सरांनी अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लेखन केलेले आहे. याशिवाय सरांनी देशभरातील अन्नधान्य वितरण प्रणाली व राशन दुकानाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती DP वाधवा सर समितीच्या महाराष्ट्र दौऱ्यात समिती सभासद म्हणून सहभाग घेतला. तसेच 2016 रोजी आकाशवाणी केंद्र औरंगाबाद येथून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सरांची संविधान दिनानिमित्त मुलाखत घेतली होती. सरांनी अनेक विषयावर व्याख्याने, मुलाखती आणि अनेक लाईव्ह चर्चा सत्रामधून सहभाग घेतलेला आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आपल्या जन अदालतचे अध्यक्ष सागर नेवसे, सूत्रसंचालक
आणि ज्यांनी आत्ता माझा परिचय करून दिला त्या केंद्रे मॅडम, सर्व सहभागी पार्टिसिपेंट्स, इट इज इंडीड अ मॅटर ऑफ ऑनर to be associated with Jana Adalat on the 51st lecture that is being delivered. In fact, I was thrilled with the very fact that the doyen of legal field like Sudhakar Ji Avhad sir, and yesterday we were delighted to have Uday Varunjikar sir to our lecture series. It is a mixed emotion that I am carrying right now. कुठेतरी मनात उत्सुकता आहे की जे मला या विषयाबद्दल थोडंफार माहिती आहे ते आपल्या सगळ्यांशी शेअर करता येईल. पण त्याच बरोबरीने मी ज्या मंडळींची नावं सुरुवातीलाच घेतली, ज्यांच्या एकूण कामाच्या नखभर जरी आपण करू शकलो तरी सुद्धा आपण काहीतरी फार मोठं अचीव केलंय असं वाटण्या इतपत तपस्वी लोकांना आपण ह्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. त्यांच्या आसपास जाण्याचं थोडंफार दडपण पण आहे. त्यामुळे जर आपल्याला माझ्या चेहऱ्यावरती दडपण दिसत असेल तर ते या कारणामुळे. सगळ्यांना आवाज येतोय बिफोर वी प्रोसीड फर्दर? येस सर, येतोय. होस्ट, येस येस येतोय. कारण मला एक मेसेज आला होता, त्यामुळे मला असं वाटलं की थोडा ऑडिओ व्हिडिओचा प्रॉब्लेम असेल म्हणून एका पार्टिसिपेंट. येतोय सर, व्यवस्थित येतोय. ओके ओके ओके. सो मी म्हटल्याप्रमाणे दडपण ते आहे. आणि दुसरं दडपण अगदी गमतीने जर थोडस अवांतर भाषेत बोलायचं झालं तर जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानावरती टेनिस खेळायला लागतो तेव्हा जी परिस्थिती उद्भवू शकते तसं मला वाटतं. कारण गेली 12-15 वर्ष जसं माझं पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण पूर्ण झालं, मी केवळ हाऊस म्हणून, प्राध्यापक म्हणून औरंगाबाद इथल्या विधी महाविद्यालयांमध्ये आपल्या ज्ञानात आपण सुधारणा करू शकतो या भूमिकेतून जात असतो. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष समोर विद्यार्थी बसलेले असतानाचं दृश्य आणि जेव्हा आपण आपल्या एखाद्या सभागृहात बोलतानाचं दृश्य वेगळं असतं, आणि या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती जेव्हा आपण आपले चेहरे या फक्त मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकतो तेव्हाची एक भावना वेगळी असते. त्यामुळे तीही संयोजक आणि सहभागी सगळे पार्टिसिपंट्स समजून घेतील ही अपेक्षा करतो. मी परवा माझ्या ज्युनियरला पण म्हणालो की व्हीसी वरनं मॅटर कंडक्ट करणं म्हणजे जेव्हा दिग्गज नटश्रेष्ठ मंडळी हे त्यांच्या थिएटर बद्दल जे बोलतात ते आता थोडंफार कळतं. म्हणजे मास्क लावून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण या न्यायालयापुढे उभा राहून आपला विषय मांडत असताना मला 2 क्षण दडपल्यासारखं झालं. म्हणजे माझी भावना पोहोचत होती पण ती पोहोचतीये का नाही, कारण मॅट कोर्टात प्रत्यक्षच अद्याप तरी व्हीसी सुरू झालेली नाहीये, प्रत्यक्ष चेंबरमध्ये आपण प्रकरण चालवतो. तर असा सगळा या आपल्याला कोविडने अनेक नव्या गोष्टींचा संवेदनांची जाणीव करून दिलेली आहे. तर मी संयोजकांचे आभार मानतो. खरं तर सागरजी नेवसे हे मला काहीच अतिशक्ती नाही, पण मी अक्षरशः 11वी-12वीत असतानाचा विद्यार्थी म्हणून ओळखतात. त्यामुळे सागर दादा यांनी मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. Moving to the topic now, I recollect the story of a boy named Nachiketa, which is quoted in Kathopanishad. Nachiketa's father, sage one sadhu, had conducted a yajna, and in that yajna he had promised the god that he would be sacrificing everything that he had. But what he did was he sacrificed lame and weak cows, of which practically there was no use at all. So Nachiketa, being very blunt and very open with his heart, directly asked his father, what is the use of such sacrifice that you are donating to the yajna? Cows which are lame, weak and useless. And what have you decided to do with me? Nachiketa's father said that I am donating you. And Nachiketa asked, you are donating me to whom? His father said, मी तुला यमाला दान करतोय. And being a very obedient boy, he went to Yamlok, and for whatever reason
Lord Yamraj was not present in the Yamlok then. He had gone for some expedition. And then when he waited for consecutive 3 days, Yam arrived, and seeing a very young boy in his teens waiting for Yamraj for 3 consecutive days, his heart was filled with kindness. He asked that, why have you come here? And the response was obvious, that since my father has donated me to you, I have no other option but to come to your doors. Then Yamraj said that I appreciate your patience and your eagerness to wait for me for 3 consecutive days. And then therefore I am now granting you 3 wishes. You make those wishes and I will fulfill them. So there were now, what was the option to Nachiketa? That he had to choose in between 3 best of things that he could ask for his life. So first he said that I want peace for my father and myself. Second, he asked and requested that train me with the Agni Samskar, the Yajna Samskar. I want to learn that. Yam agreed to the second wish also. The first wish was also granted. Then when it came to the third wish, this boy Nachiketa said to Lord Yamraj that I want to know what happens after death. मृत्यु के बाद जीवन से क्या होता है, जीवन का क्या होता है. And Yamraj was a bit startled with this query put by a small boy. And then he was first reluctant to answer to that query, because he felt that such deep philosophy of life, how could it be digested by a small boy? But then seeing the inquisitiveness, the curiosity, the earnestness of that boy, Yamraj granted that wish. आणि त्यामुळे ती तिसरी इच्छा पण पूर्ण केली, आणि ज्याला आत्मज्ञान म्हणतात ते त्याला करून दिलं. जीवनाच्या नंतर मृत्यू म्हणजे काय असतो, जीवनाचं सार काय आहे हे त्याला सांगितलं. ही कथा इथे सांगण्याचं एकमेव कारण असं की जो तिसरा प्रश्न नचिकेतानी यमराजांना विचारला होता, त्याचा आशय हा होता की जीवनाचं सार काय, आत्मज्ञान काय, आणि त्याच्यात असलेली जी कुतूहल बुद्धी आहे तिचं मला मनापासून आकर्षण वाटतं. ज्या आकर्षणाचं कौतुक अर्थातच यमराजांना पण वाटलं, आणि म्हणून त्यांनी त्याची तिसरी मागणी पण, तिसरा वर पण मान्य केला. मला असं वाटतं आपल्या प्रत्येकामध्ये कुठेतरी हा नचिकेत असतो, पण ज्या पद्धतीने 3 दिवस यमराजाकडे त्याच्या खनपटीला बसून त्याच्याकडनं आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे यासाठीची तपस्वी बुद्धी आपण प्रगट करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार नाही. म्हणजे आपण कुणी यमाच्या दरबारात वगैरे जायचंय असं मी अजिबात म्हणत नाही, मी गमतीने सांगतोय. हे इथे सांगण्याचं कारण असं की जेव्हा कायदा शिकत होतो आणि विद्यार्थी दशेत आपण सगळेच जण जीवनाविषयी एक वेगळा हुरूप, एक वेगळा उत्साह, एक उमंग आणि उमेद घेऊन जगत असतो, तेव्हा एक अत्यंत नावाजलेले प्राध्यापक संजय जैन, जे आता ILS कॉलेजमध्ये आहेत, हे आम्हाला कायदा विशेषतः राज्यघटना शिकवायला येत होते. त्यांना अत्यंत भाबड्या अशा नचिकेतीय कुतूहलानं मी सहज विचारलं होतं, कारण ते उत्कृष्ट राज्यघटना शिकवत होते, की असं काय आहे की राज्यघटना जे वाचलं म्हणजे मी राज्यघटना मला समजली असं होईल. तेव्हा जैन सर त्यांच्या ठेवणीतल्या उत्साहानं असं म्हणाले होते की बेटा तू केशवानंद भारतीचं जजमेंट वाच वर्सेस स्टेट ऑफ केरला, म्हणजे मग तुला राज्यघटना समजली असो. आता तो विद्यार्थी दशेतला उत्साह असतो, त्या उत्साहाने मी केशवानंद भारतीकडे वळलो, आणि हा 2003-04चा काळ होता जेव्हा इंडियन कानून सारख्या एका अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा वरांनी आपल्यावरती कृपा केली नव्हती, वकिली व्यावसायिकांवरती किंवा विद्यार्थ्यांवरती, आणि चुटकीसरशी आपल्याला काही उपलब्ध नव्हतं. जेव्हा केशवानंद भारती बघितलं तेव्हा अक्षरशः काहीच अतिशयोक्ती नाही, परंतु ही जी डिक्शनरी मी आपल्याला आता इथे दाखवतो, या डिक्शनरीच्या साईटचं ते जजमेंट आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे 13 न्यायाधीश जेव्हा राज्यघटना या विषयावरती चर्चा करतात तेव्हा ते बघून दडपल्यासारखं होतं. आणि मग पुन्हा नचिकेत आठवतो, संजय जैन सर आठवतात, आणि कायदा आपल्या समोर आ वासून उभा असलेला आपल्याला दिसतो. ऍडव्होकेट संतोष बोरा, जे नंतर माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले,
त्यांच्या हाताखाली काम करत असताना ते म्हणाले होते की आपण ताजमहल मध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा जसं आपण हरखून जातो तसं कायद्याचं क्षेत्र आहे. इथली एक एक वीट रचणाऱ्यांनी इतक्या उत्कृष्ट रेखीव कामासह रचलेली आहे की त्या एका विटेचा, एका खांबाचा जरी अभ्यास करायचा झाला तरी पुरा जन्म आपल्याला अपुरा पडेल. जेव्हा अशा दृष्टिकोन घेऊन आपण कायद्याकडे बघतो आणि विशेषतः राज्यघटनेकडे बघतो, आजच्या विषयाकडे येतोय, तेव्हा हे बघा, मी विद्यार्थ्यांना सांगत असतो असं काय आहे, जसं नचिकेतांना विचारलं त्या दृष्टिकोनातून, जसं मी आमच्या सरांना विचारलं की जे शिकलं म्हणजे राज्यघटना शिकल्यासारखं होईल, असं काय आहे की जे शिकलं म्हणजे सीपीसी कळल्यासारखं होईल. आणि जे जे आजच्या या आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी पार्टिसिपंट्स आहेत, दे वुड अग्री विथ मी दॅट इट इज ऑर्डर 21, rule 97 to 103 or 104, that chapter in execution part, which I personally believe, if we are able to understand with some nuances and minute details, we have understood CPC. If we talk of IPC, then in my opinion, it would be section 299, 300, the distinction and difference between murder and culpable homicide. So if these two things are understood respectively in CPC and IPC, then I believe that we have understood substantively both those laws. Now let us talk of Constitution. Beyond what Sanjay Jain sir said to me, I would wish to add to it, and I have been consistently saying this to all of my students whom I have had the privilege to teach at the JMFC teaching course conducted by Apex Career Academy, that it is Article 19(1)(a) of the Constitution and Article 25 to 28 of the Constitution, which I believe, if we are able to comprehend,